दोन्ही संघ तयार आहे. छावणी वॉरियर्स आणि श्री फायटर. पर्व क्रमांक 1 ची बाजी शेलार चॅलेंजरने मारली. त्यानंतर कृष्णाई रॉकस्टार, त्यानंतर राजे 11-11. चौथ्या पर्वाची बाजी कृष्णाई रॉकस्टार. पर्व क्रमांक 5 ची बाजी कोणाची, त्यासाठी दोन्ही संघ तयार झालेले आहेत. एका बाजूला श्री फायटर तर एका बाजूला छावणी वॉरियर्स. चला स्पीडअप घेऊया, जेवढं जमेल तेवढा वेळ कमी आहे. सचिन भैया ससाने, अतुलदादा केंद्र यांच्या मालकीय संघ आहे छावणी वॉरियर्स आणि श्री फायटर रविदादा दळवी यांच्या मालकीय संघांमध्ये ही फायनलची मॅच होणे. संघ मालक आहेत का दोन्ही टीमचे? असेल तर आपण जॉईन करा. ओके. फक्त ट्रॉफी फिरवून तिथं ठेवल, बरोबर आहे. तुम्ही मान्यवर आपण या. मान्यवरांना विनंती आहे की आपण या. खेळाडूंच्या पाठोपाठ आपण या अशी विनंती आहे. सर्व मान्यवरांना विनंती की आपण जॉईंट व्हा. काही मान्यवर या बाजूला थांबा, काही मान्यवर या बाजूला थांबा. ओके. रॉयल एंट्री होणार आहे खेळाडूंची. दिमागदार प्रवेश आपण करूया कोल्ड फायर मध्ये. अंतिम मॅच. ओके, सर्व रेडी आहात? जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 दिमागदार एंट्री होणार आहे. खेळाडू येतील आणि मान्यवर त्यांच्यासोबत मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करतील. ओके, रेडी? पहा, छावणी वॉरियर्सला इकडे लाईनअप करायचं आहे आणि श्री फायटरला तिकडे लाईनअप करायचं. ओके, रेडी? जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 अंतिम सामना. काउंटडाऊन करूया. 0 म्हणल्यानंतर तुम्हाला प्रस्थान करायचं आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा अंतिम सामना. कोल्ड फायर ऑन झालेले आहे. टाळ्यांचा गजर या दोन टीम साठी. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 अंतिम मॅच. हेच ते दोन संघ आहेत ज्यांनी कित्येक संघाला पराभूत केलं, कित्येक संघाला आसमान दाखवलं, कित्येक संघाला चारी मुंड्या चित केलं आणि फायनल मध्ये दाखल झालाय छावणी वॉरियर्स आणि श्री फायटर टीम. वा, दोन्ही टीमनं 100% दिलेत. यासाठी दोन्ही संघ फायनल मध्ये आता माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले पुरस्कृत जावळी प्रीमियर लीग 2025 मध्ये ट्रॉफीसाठी दोन्ही टीम सज्ज आहेत. वाव, ऑफिशियल संगीत या जावलीचं. चला, मी विनंती करेल या फायनल. थँक्यू. बाकी संघ मालक या ठिकाणी असतील त्यांना विनंती आहे की जर आपण या ठिकाणी असाल तर आपणही सहभागी व्हा. बाकी संघ मालक 15 संघ मालक या प्रीमियर लीग मध्ये सहभागी आहेत आणि ते संघ मालक जर या ठिकाणी असतील त्यांना विनंती, आपलंही स्वागत आहे. आपणही या आणि या अंतिम मॅचच्या टॉसमध्ये आपण सहभागी व्हा. वैभव शेठ पवार, आपल्याला विनंती आपणही या. 15 संघ सहभागी होत आहेत. संदीपदादा धनावडे यांना विनंती आहे. विजय शेलार, प्रवीणदादा शेलार, संदीपदादा धनावडे, अमितदादा पार्टे यांना विनंती. कविराज परामने, स्वप्नीलदादा हिरवे, दीपकदादा पार्टे, रविदादा दळवी, राहुलजी तरडे, विक्रांत शेठ गावडे, सुनील भाऊ गोळ यांनाही विनंती आहे. वैभव शेठ पवार, रवींद्र देशमुख यांनाही विनंती आहे. विनोददादा पार्टे यांनाही विनंती आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स, सचिनदादा धनावडे, सुधीर भाऊ धनावडे, हे जे काही 15 संघ सहभागी होते त्यांना विनंती आहे संघ मालकांना आपणही सहभागी व्हा, कारण आपणही या प्रीमियर लीग मध्ये आपलाही संघ खेळलेला आहे. फायनल मॅचचा टॉस आणि टॉस करण्यासाठी आमचे को स्पॉन्सर अर्थातच द्वारका कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय धनीय प्रवीण दादा शेलार. मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते
या पहिल्या बॅचचा या फायनल मॅचचा टॉस मी विनंती करेन आता त्यासाहेब आपण या दीपक दादा पण सगळ्यांनी फ्रंटला या दादा प्लीज सगळे आमच्या दीपक दादा येस प्लीज दोन्ही कॅप्टन्स या वेलकम बोथ दी कॅप्टन्स प्रशांत जुनकर दादा यांना विनंती आपण या दोन्ही कॅप्टन्समध्ये आपण हा टॉस करणार आहोत अंतिम मॅच आणि अंतिम मॅचचा टॉस नाणेफेकीचा कौल आय लव्ह जावळी आणि JPL 5.0 ओके या दोनपैकी तुम्हाला एक मागायचं आहे पूर्ण टॉस मागावा लागेल आय लव्ह जावली आणि JPL 5.0 नाणेफेकीचा कौल कोण देणार श्री फायटर नाणेफेकीच्या कौलचा आवाज येणार चेतन फरांदे आपण करूया कॉइन स्पिन 5.0 JPL 5.0 आय लव्ह जावली येस टॉस जिंकलेला आहे छावणी वॉरियर्स प्रवास आतापर्यंत सकाळपर्यंत एकच बोल होता आता एक पाऊल बाकी आहे आता एक मॅच जिंकायचे आता भाऊ खरंच एक मॅच जिंकायचे कसा प्रवास राहिलाय प्रवास खरंच उत्तम राहिलाय इथपर्यंत पोहोचलोय हे फक्त ही माझ्या मागची पलटण आहे ना त्यांचं आहे माझा एकट्याचं नाही आहे त्यांच्यासाठी खूप खूप थँक्स आणि तुम्हाला एकच सांगते आत्ता हा तुमच्यासाठी शेवटचे 35 मिनिटं आहे 1 तास आहे तुम्ही तुमचा खेळ खेळा बाकीचं काहीच करू नका फक्त वाव मेढाच्या खालचा संपूर्ण विभाग आपण पाहिलं तर JPL मध्ये आतापर्यंत 4 सीझनमध्ये आला होतात का एंट्री होती का JPL फायनलपर्यंत पोहोचला होतात का तुम्ही JPL पर्व 5व्यापर्यंत महालक्ष्मी चिवडावाल्यांनी टीम घेतलेली 2 वेळेला त्यानंतर गेल्या वर्षी आम्ही घेण्याचा प्रयत्न केला पण आतापर्यंत पात्रता फेरीतूनच बाद झालो आहे आणि आता हा खरंच विलक्षण क्षण आहे आणि खूप आनंदाचा क्षण आहे की मन भरून आलं आहे की पहिल्यांदा मेढ्याच्या भागाच्या खाली ट्रॉफी जाणार आहे टॉस जिंकलायस महत्वाचा निर्णय प्रथम फलंदाजी करू येस निलेश सर श्री फायटर हा असा संघ आहे गेली कित्येक पर्व हा संघ या जावली प्रीमियर लीग मध्ये सहभागी होत आहे परंतु आता श्री फायटर संघ मालक रवी दळवी यांना ही ट्रॉफी खुणावते का नक्कीच त्यांना खुणवते कारण की कृष्णा सर हा त्यांचाच प्लेअर आहे ती ट्रॉफी कुणीकडे जरी गेली तरी काय अडचण नाही पण जिंकण्यासाठी खेळू 100% जिंकण्याचा प्रयत्न करू नाणेफेकीचा कौल लागला नाही कशा प्रकारची रूपरेषा आखताय आमची सुद्धा तेच हे होतं प्लॅनिंग की बॅटिंग पहिली घ्यायची परंतु ठीक आहे प्लॅन बी वापरू क्या बात आहे चेतन फरांदे म्हटलं की कुडा भाग पकडूया आणि कृष्णा ओंबळे म्हटलं तर मेढ्याच्या खालचा भाग पकडूया अशा प्रकारची लढत परंतु जावली प्रीमियर लीग असं आपण एकदा जोरदार टाळ्या गृहीत पकडूया आणि टाळ्या वाजवूया हो तसा भाग होऊ शकत नाही कारण आनेवाडीचे 2 प्लेयर छावणी वॉरियर्स मध्ये खेळत आहेत ते मुद्दामून ठेवलेत सगळा प्लॅन त्यांना माहिती पडेल त्याच्यामुळे दादा तुमच्याजवळ येतो JPL 5.0 साठी जे मनामध्ये आहे आणि तुमची टीम बक्षिसामध्ये आहे हीच खरं मोठी गोष्ट आहे काय बोलाल स्पर्धेबद्दल बाबाराजे दोस्ती टीमबद्दल तर खूप चांगला त्यांनी परफॉर्मन्स केला ठीक आहे क्रिकेट आहे बॅड लक गुड लक असतं त्यांनी काही नाराज होण्याची गरज नाही ही सगळ्या टीम आपल्याच आहेत सगळे प्लेयरही आपले आहेत खूप नियोजन छान केलं जावली प्रीमियर लीगच्या नियोजनबद्दल जेवढे जे काही आयोजक असतील त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू सो मच आणि तयारीला लागा दोन्ही टीम्स येस महत्वाची गोष्ट असे ज्यावेळेस अंतिम सामना होतो यानंतर आता हा टॉस आहे ना पर्व क्रमांक 6लाच उडवला जाईल आणि परंतु हा टॉस ज्या विनिंग कॅप्टनने जिंकलेला आहे त्याचं नाव आहे खामकरवाडीचा कृष्णा ओंबळे यांना सुपूर्द करूया एकदा जोरदार टाळ्या पंकज यांनाही विनंती करूया की आपण 2 शब्द या स्पर्धेबद्दल आपल्या भावना तुम्ही छान बोलता पंकज दादा मुद्द्याचं बोलता थोडक्यात बोलता यासाठी खरं तर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे सिंह भोसले पुरस्कृत जावली प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5 हे अतिशय उत्साहात साजरं होतं आहे खरं तर ही प्रीमियर लीग मागच्या महिन्यात होणार होती संपूर्ण सातारा जिल्ह्याला प्रीमियर लीगची एक ध्यास लागला होता की कधी होणार परंतु आज या एप्रिल महिन्यामध्ये पण ही प्रीमियर लीग झाली आयोजन कमिटीचं मी मनापासून धन्यवाद मानतो कारण की भूमिपुत्र मैदान मिळवणं ही खूप कठीण गोष्ट आहे कारण की जवळजवळ आपल्या सातारा जिल्ह्यातल्या बऱ्याचशा प्रीमियर लीग आज बघायला गेलं ना तर घनसोलीला झाल्यात नाईटला झाल्यात कारण की भूमिपुत्र मिळणं खूप कठीण आहे पण जावली तालुक्याच्या या आयोजन कमिटीचं मी मनापासून आभार मानेन की त्यांनी या खेळाडूंसाठी हे चांगलं क्रीडांगण आणि चांगलं व्यासपीठ मिळवून दिलं आणि तुम्ही देखील त्यांचा आभार मानलं पाहिजे नियोजन अतिशय सुंदर आहे अतिशय उत्तम आहे आणि हे पर्व हे 5वं पर्व हे लवकरात लवकर रौप्य महोत्सवी पर्व व्हावं
आणि हीच कमिटी असावी आणि इतकं छान नियोजन असावं एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि सर्व खेळाडूंना इथून पुढे शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आपण बक्षीस समारंभाच्या वेळी विलास दादा तुमच्याशी मला चर्चा करायची आणि बक्षीस समारंभाच्या वेळी आपण जरूर बोलणार आहोत. टॉस झालेला आहे आणि चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना लगेच सुरू करा, आता वेळ घेऊ नका. टॉस झाला आहे, टॉस जिंकलेला आहे. छावणी वॉरियर्स टीमने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे टीम श्री फायटर या टीमला. जावली तालुका आणि जावली तालुक्याबद्दल जर आपण चर्चा केली तर विविध गावं या प्रीमियर लीगमध्ये आपण चर्चा करत आहोत की बरीचशी गावं आणि बऱ्याचशा गावांचं एक गाव आकाराचं क्रिकेट आतापर्यंत आपण पाहत आलो. परंतु वर्षातून एक होणारी जी प्रीमियर लीग आहे जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 आणि जावली तालुका म्हटलं की महत्त्वाचे जे आपण 4 भाग पकडतो त्याच्या आजूबाजूची सर्व गावं, मग मेड्यापासून केळगर, केळगरपासून कुडाळ आणि कुडाळपासून करर अशी 4 मुख्य ठिकाण बाजाराची आणि त्याच्या बाजूला असणारी सर्व गावं आणि हे 4ही भाग जावलीचे फार प्रमुख भाग आहेत आणि त्याच्या आजूबाजूची गावं ही तितकीच महत्त्वाची आहेत. आणि जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 ची अंतिम मॅच काही क्षणातच आपल्या समोर होते. मान्यवरांना विनंती की आपण स्थानपन्न व्हा. चला टीम्स लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. टीम्स चला लगेच, चला टीम्स लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचे. टीम्स सेकंड बॅटिंग करणाऱ्या टीमला अंधुक प्रकाशामध्ये बॅटिंग करावी लागेल, त्यामुळे आपण फिल्डिंग लावा विनंती आहे. तुषार पार्टे यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत. 4 ओव्हरची मॅच आहे, एक पॉवर प्ले. 4 ओव्हरची मॅच, एक पॉवर प्ले आणि सेकंड इनिंगला ऑफकोर्स अंधारच होणार आहे. यासाठी 4 ओव्हर गुड डिसिजन. संकेतजी पाटील यांचे आगमन आहे, त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची, त्यामुळे फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा, वेळ आपण घेऊ नका. फिल्डिंग लावा टीम श्री फायटर. चला चेतन फरांदे आपल्या टीमला घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरा. अंतिम सामना, पहिलं पर्व राहिलं शेलार चॅलेंजरच्या नावी, दुसरं पर्व राहिलं कृष्णाई रॉकस्टार, तिसरं पर्व राहिलं राजे 11-11, चौथं पर्व पुन्हा एकदा कृष्णाई रॉकस्टारने चॅम्पियन पद पटकवलं. आता पर्व क्रमांक 5 ची बाजी कोणाची, श्री फायटर की छावणी वॉरियर्सची? जर कॉमेंट्री बॉक्समध्ये या किरण धनावडे सर आणि निलेशजी मर्डेकर सर यांना ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. जुगलबंदी तुम्हाला ऐकायला भेटेल. हो, तर मेगा फायनलचा हा मुकाबला आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय निलेशजी मर्डेकर आमच्या समवेत जोडलेले आहेत. तर मेगा फायनलचा हा मेगा मुकाबला आपल्या समोर असणार आहे. एका बाजूला असणार आहे छावणी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला श्री फायटर. भिडंत आपल्या समोर या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जावली प्रीमियर लीग 2025चा विजेता कोण असेल ते नक्कीच या ठिकाणी ही मॅच ठरवणार आहे आणि ही मॅच अत्यंत महत्त्वाची आहे. फायनलचा मेगा फायनलचा हा मेगा मुकाबला, 4 षटकांचा हा मेगा मुकाबला आपल्या समोर त्या ठिकाणी रंगताना पाहायला मिळणार आहे. तर प्रथम फलंदाजीसाठी आपण त्या ठिकाणी पाहतोय सागर गायकवाड आणि रोहित चव्हाण. वाटचाल परंपरेची परंपरा, भव्य स्पर्धेची कुंभमेळा, क्रिकेटचा संघर्ष, चेंडू आणि बॅटचा पर्व क्रमांक 5 चा अंतिम सामना. श्री फायटर विपक्ष छावणी वॉरियर्स
एका बाजूला अतुल केंद्रे तर एका बाजूला सचिन भैया ससाने यांच्या मालकीय संघ, तर एका बाजूला रवी दळवी यांच्या खेळाडूंमध्ये हा अंतिम सामना. पहिला बॉल आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक वेगाने झडप घालतील पहिल्याच बॉलच्या पाठीमागे. मोठ्या विकेटचं पतन, मोरघरचे सागर गायकवाड माघारी. ते आता देखील आपण त्या ठिकाणी पुन्हा पाहिलं, तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि या पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. कृष्णा ओंबळे स्वतः कर्णधार आहे, तर नक्कीच आज त्यांना पारी करता आलेली नाही आहे, परंतु दोन महत्त्वाचे विकेट माघारी परतवण्यामध्ये यश आलेलं आहे. चेतन फरांदे यांचं कौतुक आहे. आता हॅट्रिक होणार का? या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक भिवडी गावच्या हर्षल खराडे यांनी टिपली, परंतु आता या अंतिम मॅच मध्ये आनेवाडी गावाकडून हॅट्रिक येईल का आणि चेतन फरांदे ते काम करतील का? परंतु मैदानाच्या आतमध्ये याच महत्त्वाच्या वेळेस पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आपण हॅट्रिक बद्दल चर्चा करतो ना की 1858 साली H.H. स्टीव्हन्सन ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना त्यांनी अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली होती आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला. त्या फंडातून एक हॅट विकत आणली. हॅट ह्या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला, प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिक. जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये 3 एकसारख्या गोष्टी झाल्या तर आपण त्याला हॅट्रिक म्हणतो आणि तोच बॉल प्रगती पथावरती येतोय. चेतन फरांदे हॅट्रिक टिपतील का? मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 नितीन कदम सायगावचे आणि हा बॉल प्रभावित करणारा डॉट आहे. अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. सर आज आपण पाहतोय आक्रमक पवित्र्यामध्ये आपल्याला नितीन कदम पाहायला मिळत होते या आधीच्या मॅच मध्ये, परंतु आता सन्मान दिला गेलाय. खोलवर टप्प्याचा बॉल दिशा दिली आणि पहिली धाव छावणी वॉरियर्सला 4थ्या बॉल वरती मिळते फायनल मॅचची. तर नक्कीच सर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ आता नक्कीच आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ 4च बॉल झालेले आहेत आणि आतापर्यंत एक आणि एकच धाव फलकावर आलेले आहे. याचाच अर्थ दबदबा राहिलाय सर या ठिकाणी चेतन फरांदे यांचा. निश्चित अंतिम मॅच मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली, अंतिम मॅच मध्ये ज्या प्रकारे फलंदाज एका पाठोपाठ एक माघारी गेले, मोठा खेळ करू शकले नाही. सागर गायकवाड मोठी उमेद होती, कृष्णा ओंबळे तेही झटपट माघारी गेले. त्यानंतरचा दारोमदार आज अमित चव्हाण, दोन्ही खेळाडू जर आपण पाहिल्यानंतर आनेवाडी गावासाठी खेळतात, आज एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत आणि चेतन फरांदेंनी सांगितलं की विपक्ष टीम मध्ये आमच्या गावातले 2 खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे जावली प्रीमियर लीग मध्ये हा रोमांच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चेतन फरांदे पडती बाजू कुणाची जमेची, संयमाने खेळलेला फटका सिंगल धाव. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ढकलून दिलेला आहे चेंडू आणि एक धाव चिकी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय आता मोठी जबाबदारी सर असणार आहे नक्कीच या ठिकाणी अमित चव्हाण यांच्या खांद्यावर. परंतु एका बाजूला नितीन कदम यांनाही साथ द्यावी लागेल या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना, कारण बॅटिंग करताना थोडीशी दायनी अवस्था आहे छावणी वॉरियरची. परंतु अजूनही बरेचसे बॉल शिल्लक आहेत. या जोडीला जबाबदारी घ्यावी लागेल, साझेदारी बनवावी लागेल, भागीदारी करावी लागेल. आक्रमण केलंय नितीन कदम यांना मिळाला मोका, दिला या बॉल वरती ठोका, बॉलने घेतले भरारी, फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी, षटकार.
जे अगदी हल्ला चढवलाय सर. नक्कीच या ठिकाणी पाहतोय नितीन कदम जी बॅटिंग त्यांनी गेल्या मॅचमध्ये सोडली होती त्याच प्रकारची फलंदाजी आता नितीन कदम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही धावसंख्या आता धावफलकावर आहे 8. पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे. नितीन कदम यांनी प्रेशर थोडंसं रिलीज केलेलं आहे, कारण पहिल्या 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या धावा जर आपण पाहिल्या असतील ना तर 2च मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर जर धावा किती मिळाल्या तर तो षटकार आला आणि नितीन कदम यांची बॅट तळपली. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल, परंतु एका बाजूला ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू होत आहे आणि गोलंदाजी मार्कवरती बदल केला आहे. हुमगावचे शुभम वालेकर या नावाचा पर्याय निवडलेला आहे, परंतु समोरच्या बाजूला आनेवाडीचे डावकुरे हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू अमित चव्हाण. आज चालावं लागेल, आज धावा बनवावे लागतील छावणी वॉरियर्ससाठी. टीम श्री फायटर तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे, म्हणजे जेवढ्या लवकर तुम्हाला खेळता येईल तेवढा आपण प्रयत्न करा, अन्यथा तुम्हाला अंधुक प्रकाशामध्ये बॅटिंग करावी लागेल. याची आपण दक्षता घ्या, कारण आपण फिल्डिंगसाठी वेळ लावताय. शुभम वालेकर यांच्याकडे ती क्षमता आहे, अनेक वेळा टीम हुमगावकडून चांगला खेळ केलाय, वाईलाही चांगले खेळत बॉलर तयार. आक्रमण केलंय अमित चव्हाण, लांबी पाहावी लागेल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणखीन एक फलंदाज माघारी. अमित चव्हाण आनेवाडी परतीय दिशेला तंबूच्या आश्री आला. हो धन्यवाद डीजे. आज तिसरी कॅच अक्षय पकडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि महत्वाचा फलंदाज अमित चव्हाण याच्याकडे आता जबाबदारी पाहायला मिळत होती, ज्याच्याकडे आता जबाबदारी घेणं अपेक्षित होतं. अवघ्या 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शुभम वालेकर याच प्रशंसा करणं अत्यंत गरजेचं आहे सर. निश्चित शुभम वालेकर यांनी मी काही वेळा पाहिलेलं आहे की वाई प्रीमियर लीग देखील खेळलेली आहे, जावली प्रीमियर लीग सातत्याने खेळतात आणि आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे अमित चव्हाण सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी पाठवलेलं आहे. म्हणजे सुरुवातीच्या 3ही फलंदाजांनी आज नावाप्रमाणे छावणी वॉरियर्ससाठी खेळ केला नाहीये, परंतु एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये याच छावणी वॉरियर्सने आता मैदानाच्या आतमध्ये कुणाला पाठवलंय, ज्या खेळाडूने सामना खेचून आणला होता, असाच भिवडी गावचा हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये आलाय. अर्थात संकटाच्या पेचामधून बाहेर काढणारा संकट मोचक आकाश जांभळे मैदानाच्या आतमध्ये. पंचांगडे अपील केली आहे, 3 एष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न, धावांसाठी धाबाधाव सुरू आणि अखेरकार तो संकट मोचक भिवडी गावचा आकाश जांभळे माघारी. पाहतोय अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा शुभम वालेकर यांच्याकडून पाहायला मिळाला आणि ही धावचीत बाद करण्याची क्षमता नक्कीच शुभम वालेकरकडे आहे. कामी कर्णधार आहे नक्कीच. हुमगाव संघाचं नेतृत्व करताना आज श्री फायटरचं नेतृत्व करताना ते पाहायला मिळतात शुभम वालेकर. निश्चित शुभम वालेकर काय गोलंदाजी करताय मैदानाच्या आतमध्ये, परंतु एका बाजूला चांगली बॅटिंग करावी लागेल. जब टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता, ढूंढ लेना अंधेरों में मंजिल, जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. स्वतःच्या वाटा स्वतःला तयार करावे लागतील. हा वाईड आलाय तर नक्कीच या ठिकाणी दिशा भरकटण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं. शुभम वालेकर थोडंसं आता दिशा भरकटलेला आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. धावफलक 1ने पुढे सरसावलेला आहे. 9 धावा धावफलकावर आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या जोडीला चालावं लागेल, धावा उठाव्या लागतील. बॅट फिरवली आहे, पंचांगडे अपील केली आहे, 3ऱ्या पंचांगडे रेफर केलेला आहे. आता पाहावं हेच लागेल की फलंदाज क्रीजमध्ये आहेत की नाहीत. आता पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड वाढत चालली आहे, कारण या विकेट महत्वाच्या आहेत, धावा महत्वाच्या आहेत. 9 वरती 4 सध्याच्या घडला स्थिती आहे छावणी वॉरियरची. टॉस जिंकला होता या टीमने आणि बॅटिंग करण्याचा जो काही निर्णय घेतला ना, नोट आउट आहे. त्या निर्णयावरती आतापर्यंत हा संघ खरा उतरू शकला नाही. बॅट्समन नॉट आउट. तर नक्कीच या ठिकाणी ज्या वेळी आपण टॉस जिंकतो ना सर, त्यावेळी आपली जी स्ट्रॉंग बाजू असते ती आपण त्या ठिकाणी प्रथमतः निवडतो. आणि आज शुभम वालेकर पुन्हा एकदा आपला पुढील चेंडू. यावेळेला शपल लावून खेळलाय क्षेत्ररक्षक डीपला, बॉलवरती जातील, बॉलवरती झडप घालतील, फेकी करतील. एकच सिंगल धाव. सध्याच्याकडे एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देणारे आहेत आणि तोच प्रयत्न केला आहे.
स्ट्रायकर एंडला वैभव. फटका तर खेळलाय, गॅप शोधेल का बॉल, क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलचा पाठमोरा करतील, बघता बघता दुसरीचा प्रयत्न केलाय आणि सहजरित्या 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. तर या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात, परंतु नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि अशा प्रकारचं जे आय टू आय कॉन्टॅक्ट आहे आणि ही धाव आहे, परंतु ही रिस्की धाव आहे सर. निश्चित, परंतु आता ह्या जोखीम घ्याव्याच लागतील कारण रिस्क तुम्हाला घ्यावी लागते. तिथे विजय फिक्स असतो, परंतु टप्पा पडल्यानंतर अंगाला बेदणारा बॉल, धावांसाठी झगडावं लागतंय. छावणी वॉरियर्सला 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 12, 4 गडी बाद. ऐकूया एक मधुर संगीत. गाई करा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहे. टॉस जिंकून कृष्णा उंबळे यांनी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करत आहोत आणि बॅटिंग करताना फक्त बनवल्या छावणी वॉरियर्सने धावा 12, 4 गडी गमवलेले आहेत. एका बाजूला आपण चर्चा करत आहोत की नितीन कदम एका बाजूला केसकरवाडीचे वैभव जाधव आहेत आणि ओव्हर नंबर आता 3 साठी प्रतीक शेलार आसनी गावचा हा खेळाडू आहे आणि आज नक्कीच या ठिकाणी श्री फायटर या संघाकडून आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतं 3ऱ्या षटकासाठी. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. प्रतीक शेलार मॅन फ्रॉम आसनी बॉलिंग साठी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. धाव या बॉलच्या पाठीमागे फक्त 1 निश्चित मिळेल. तर 1 धाव त्यामध्ये घेण्यात आलेली आहे आणि 13 धावा आता धावफलकावर आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला पुन्हा एकदा प्रतीक शेलार समोर स्ट्रायकर एंडला. आज चांगली बॅटिंग करावी लागेल वैभव जाधव केसकरवाडी. फटका तर खेळलाय. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला खेळाडू आहेत. बॉलवरती तत्परतेने येतील, बॉलची फेकी करतील. एका धावेने धावफलक पुढे जात आहे, परंतु मोठ्या फटक्यांची सांगड आज घालावी लागेल. तर निश्चित सर आता या ठिकाणी ह्या 1-1 धाव आहेत. या संजीवनी त्यांनी गोळा करतायत, परंतु आता मोठ्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे कारण त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता 3रं षटक प्रगतीपथावर आहे आणि 4 षटकांचा सामना त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. तर आता थोडंसं आक्रमण चढवणं अत्यंत गरजेचं आहे सर. निश्चित गिअर बदलावा लागेल. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. इथून पुढे टीम छावणी वॉरियर्स या टीमला स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा बॅटिंग मध्ये नितीन कदम. आक्रमण केलंय नितीन कदम यांनी या बॉलवरती. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली तडक फडक बेधडक फटका खेळलाय. नितीन कदम यांनी कडक बॉल पाठवलाय सीमा पार. नितीन कदम यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. त्या ठिकाणी आपण पाहतोय ज्यावेळी चेंडू टप्पा पडला त्यावेळी जी गोपन घुमवली गेली नितीन कदम यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि लाजवाब असा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या षटकाराने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 20 या कड्यावर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. आता धावगती वाढवण्याचा प्रयत्न आहे सर. एका बाजूला सायगावचे नितीन कदम संघाला अडचणीच्या पेचातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. फटका खेळण्याचा प्रयत्न निष्फळ, परंतु 1 धाव या बॉलच्या पाठीमागे बाईच्या माध्यमातून पंचाने सांगितले आपण अंकित करूया. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ज्यावेळी त्यांच्या पायाला चेंडू लागला लगेचच धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नितीन कदम यांच्या माध्यमातून केला गेला आणि अशा प्रकारचं क्रिकेट होणं अत्यंत गरजेचं आहे. धावा कुठूनही येऊ द्या, परंतु आपल्या खात्यामध्ये धावा जमा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे सर. निश्चित धावा हव्या आहेत आणि त्या धावांसाठी आता लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. चिकाटी, जिद्द या सर्व काही गोष्टी आज महत्त्वाच्या आहेत. कारण कृष्णा उंबळे यांनी सांगितलं जीवनातले 35 मिनिटं आता तुम्हाला मेहनत करायची आहे. या प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला सर्वोत्तम खेळ करायचा आहे. समोरच्या बाजूने प्रतीक शेलार आसनी. फटका तर खेळलाय समोर. क्षेत्ररक्षक 2 जातील वेगाने सीमारेषेलगत.
बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला फेकीचा प्रयत्न केलाय परंतु फलंदाजांना 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत क्षेत्ररक्षक. अगदी स्ट्रेट गेलेला हा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे, परंतु क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण म्हणलात तर चांगला बॅकअप नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 23 या आकड्यावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही पार्टनरशिप आता बिल्ड होताना पाहायला मिळते सर. निश्चित प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने आले, त्यांचे स्वागत आहे. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5च्या वतीने जागेवरतूनच फटका खेळलाय क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. फटका आहे कडक, बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. या बॉलची उडान बॅटिंग करताना फलंदाज वैभव जाधव केसकरवाडी यांचा छावणी वॉरियर्ससाठी 6चा लगान. सर अत्यंत सुरेख फटका आहे. ज्यावेळी बॅटवर हा चेंडू लागला त्याच वेळी त्यावर षटकार लिहिला गेला होता आणि आपण रिप्लेमध्ये पाहू शकता अत्यंत सुंदर आणि लाजवाब आता फटका आहे. आता दोन्ही इंजिन गरम झालेली आहेत आणि आता पार्टनरशिप थोडीशी बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. नितीन कदम 14 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वैभव 12 धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 29 धाव. चला मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. टीम मीटिंग्स घेऊ नका मित्रांनो, आपल्याला फलंदाजी यानंतर करायची आहे. पहा टीम श्री फायटर आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. ही विनंती आहे कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. एका बाजूला या जोडीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केलेला. ही जी जोड गोळी आहे चांगली बॅटिंग करते, मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ बहरलेला आहे, परंतु अंतिम षटकामध्ये याच प्रकारे मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. परंतु ज्या प्रकारे श्री फायटरने सुरुवात केली होती परंतु अंतिम षटकामध्ये कुठपर्यंत रोकेल, कोणतं टार्गेट घेईल, या सर्व काही गोष्टी आणि या 6 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. ओव्हर नंबर 4ला सुरुवात होते आणि ओव्हर नंबर 4 सुमित गोलंदाजी मार्कवरती समोर आहेत. बॅटिंगमध्ये नितीन कदम सायगाव. जागेवरतूनच फटका खेळलाय, लॉंग ऑनला झडप घातलीय परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ या बॉलवरती. सायगावच्या नितीन कदम यांनी केलाय चांगला खेळ, बॉल सीमा पार, षटकार. हो, त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जी प्रॅक्टिस केलेली आहे ना त्या प्रॅक्टिस आता लगेचच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यांच्या प्रॅक्टिसमध्ये जे षटकार त्यांनी लगावले त्याच प्रकारचं आता प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुमित यांच्यावर हल्ला चढवलाय सर. नितीन कदम मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलाय. सुमित पुन्हा तयार. हाई बॉल, ताकदीचा वापर केलाय आणि हाई बॉल सीमारेषा पलीकडे. धावा किती मिळतील? 4, चौकार. सर नक्कीच या ठिकाणी पाहतोय आता नितीन कदम काय थांबत नाहीयेत. अत्यंत सुरेख फटका आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. ज्यावेळी टप्पा पडला त्याच वेळी त्यावर प्रहार लगावला गेला आणि अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला नितीन कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि अतिशय महत्त्वाच्या क्षणी यांची फलंदाजी चाललेली आहे. या आधीच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं अतिशय महत्त्वाच्या क्षणी त्यांचे 2 षटकार त्यांच्या संघासाठी नवसंजीवनी देणारे होते आणि आता देखील तारणहार बनलेत सर ते. आज संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये म्हणून बॅटिंग करत आहेत आणि हो चांगला खेळ बहरलाय परंतु सुमित यांना शेवटचे काही बॉल चांगले टाकावे लागतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा तयार. हो हा बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर प्रभावशाली आलाय तो डॉट. तर नक्कीच या ठिकाणी पाहतोय सुमित तरी कुठे मागे राहणार आहे. एक चांगल्या प्रकारची उत्तम दर्जाची गोलंदाजी आता अचूक टप्पा साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. सुमित आता आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. बॉल हवेत खेळलाय, वेळेची अचूकता नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? झेल घेण्याचा प्रयत्न अपुरा पडलाय. बॉलची फेकी होईल. एकावरती समाधान मानावं लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, काही गोष्टींवरती समाधान मानावं लागतं आणि फलंदाजांनी मानलं. तर नक्कीच एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. 40 धावा आता धावफलकावर नक्कीच त्या ठिकाणी आलेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता नक्कीच या ठिकाणी चांगला टोटल आपल्याला चांगली फायटर टोटल पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल. पाठीमागच्या बाजूला फ्लाय स्लिपला खेळाडू आहेत. बॉलची फेकी करतील. फक्त एक सिंगल धाव. तर 41 धावा आता धावफलकावर आहेत. कॅचची संधी होती परंतु कॅच घेण्याची रिस्क उचललेली नाहीये आणि 1 धाव अंकित केलेली आहे. 41 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर असेल. नितीन कदम या चेंडूवर किती धावा मिळवणार हा मोठा प्रश्न आता उभा आहे. नितीन कदम यांचे बॅट चालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर आहे. ओहो प्रहार तर लगावला आहे परंतु धावचीची शक्यता आहे. डेंजर एंड त्या ठिकाणी पाहायला मिळते. नको असलेला थ्रो देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केलेल्या आहेत.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेमध्ये असफल त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 धावा सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 43 या आकड्यावर. 43 धावा धावफलकावर आहेत. 43 धावा आहेत विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 44 याची आपण नोंद घ्या. चला टीम छावणी वॉरियर्स आपण मैदानाचा ताबा घ्या, आपण वेळ घेऊ नका. आणि टीम श्री फायटर आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच बॅटिंग ऑर्डर पाठवा, कारण हळूहळू आता आमदार वाढत जाईल आणि बॅटिंग करणं थोडंसं कठीण होईल. त्यासाठी विनंती आहे की आपण सहकार्य करा. पहिला डाव संपलेला आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि 6:29 झालेली आहेत. 2 मिनिटांचा कालावधी घ्या. श्री फायटर आपण बाहेर येऊन टीम मीटिंग घेतली तरी चालेल, कारण तुम्हाला बॅटिंग करायची याची आपण नोंद घ्या. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं, संघ मालकांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह जोडले त्यांचं सर्वांचं स्वागत. बॅट्समन लगेच मैदानामध्ये. ड्रोन व्ह्यू सध्या दाखवला जातो. मॅचला अगदी सुरुवात होईल. संपूर्ण ड्रोन व्ह्यू सध्या आपण पाहिलं तर JPLचा या मैदानाचं जिथे आपण पहिले संपूर्ण सजली गेली. बट ज्या पद्धतीने आपण पहिले विमानातून तुम्ही जात असाल या मैदानाच्या वरून खाली पाहिलं तर कसं मैदान दिसेल. विमानात बसायची गरज नाही. हा ड्रोन व्ह्यू बघा, संपूर्ण दृश्य तुमच्या समोर. जाऊया मॅचच्या दिशेनं. फायनल मॅच, काही थोडासा वेळ बाकी आहे, शेवटचे 15 मिनिटं आणि तदनंतर समजेल की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आणि तदनंतर बाईक कोण चालू करणार आहे. पहिली मॅचला सुरुवात होते. 44 धावेचं आव्हान. मी किरण मस्कर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासोबत जोडले गेलेत अर्थातच पुण्याचा आवाज, जिथे आपण पाहिलं तर आज नवी मुंबईमध्ये दाखल झाले खास फायनलच्या दिवसासाठी. किरण शिळीमकर सर यांचं करूया स्वागत. थँक्यू. 24 चेंडू, कुठे जाऊ नका. 44 धावांची गरज. जवळजवळ 11ची सरासरी. श्री फायटर्स संघमालक श्री रवींद्रजी दळवी आणि समोर असतील छावणी वॉरियर श्री सचिन भैया ससाने, श्री अतुल केंजळे यांचा मालकी असलेला संघ. पहिला चेंडू. येस, द परफेक्ट स्टार्ट. येस येस. 1 मिनिट. अप्रतिम. मॅक्सिमम 6 धावा. जिथे पाहिलं तर हा चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला, पहिला चेंडू ते स्वागत केलं आणि ज्या पद्धतीने त्या लहानग्याला आवरलं नाहीये. मला वाटलं थोड्या वेळानं तोच फिल्डर बनणार होता, कारण की एका फिल्डरला बसून त्याला घ्यायला काय हरकत नव्हती. ती कॅच ड्रॉप झाली बाहेर. 6 धावा. सर त्याने थोडा गोंधळच केला असता, तो घरी गेला असता आणि निस्तरायला आपल्याला लागलं असतं. नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. आता मजा येईल मॅचला. अगदी नो बॉल. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पहिला चेंडू अगदी षटकाराला, तदनंतर नो बॉल. आता धावा आहेत 7. एका बाजूला मिस्टर विजय यांना पाहताय. येणारा चेंडू फ्री हिटचा, कारण की मिस्टर विजय कॅप्टन आहे.
कृष्णा उमळे कॅप्टन आहेत, दोन्ही कॅप्टन एकमेकांसमोर आणि दोघेही आपण पाहिलं तर मिस्टर चेतन एका बाजूला नॉन स्ट्राईकला कॅप्टन. हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील थोडासा खाली राहिलाय. चांगला कमबॅक राहिलाय फ्री हिटचा चेंडू किरणदादा ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कमबॅक केलाय मिस्टर कृष्णा यांनी. निश्चित फ्री हिट म्हटल्यानंतर बॅट्समॅनकडे अगदी काही टेन्शन नसतं, परंतु गोलंदाजाच्या मनात 50 प्रश्न असतात सर की चेंडू नक्की टाकायचा पुढे. परंतु आता तिसरा चेंडू ओप्स 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 ओ माय गॉड. या कॅचसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. येस, फायनलमध्ये जिंकायचं असेल तर असे कॅचेस किरण सर पकडावे लागतील. हाफ चान्सेसला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्याच प्रकारचं क्रिकेट. व्हॉट अ कॅच. फिल्डर नेम IADJ दत्तच्या माध्यमातून व्हॉट अ कॅच. ती कॅच आहे, ही ती कॅच आहे जी तुम्हाला ट्रॉफी पर्यंत घेऊन जाईल. ट्रॉफी तुम्ही पाहिले तर अर्थातच महाराजांसोबत स्वराज्य घडवण्यासाठी जीवाचे प्राण करणारे, रक्त सांडणारे, स्वराज्यासाठी आपल्या छातीवरती वार घेणारे महाराजांचे शिलेदार प्रामाणिक मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाचं रान करणारे स्वराज्याचे योद्धे मावळे. आणि तेच मावळे आपण पाहिलं तर जी वेशभूषा करत होते, जी पगडी डोक्यावरती परिधान करून खऱ्या अर्थानं युद्ध करत होते आणि त्या युद्धाची खऱ्या अर्थानं मी म्हणेल की आठवण करून देणारी ही ट्रॉफी आहे. वेड्यात वीर वीर वेड्यात वीर मराठे दौडले साथ. त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर विरोजी बल्लार विनयजी शिंदे यांची सगळ्यांची आठवण करून देणारी ही ट्रॉफी. कॅच ड्रॉप होते इथे आपण पाहिलं तर अगदी फटका घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला. मात्र सध्या मॅचच्या दिशेने ज्या पद्धतीने आपण पाहतो ही कॅचेस महत्वाचे आहे. मॅचमध्ये आज नक्की घडतंय काय. फायनल मॅच आहे, फायनल मॅचमध्ये या चुका केल्या तो बाई घर पे क्या लेके जाएंगे. येस, नो डाऊट. परंतु संघमालक निश्चित स्वरूपात नाराज असतील. त्याचं कारण असं आहे किरण सर की मागच्या कॅचमध्ये खूप जबरदस्त कॅच पकडला, परंतु आत्ता अगदी सोपा झेल. परंतु क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना, जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत तो सोपा नाही. सहमत आहे तुमच्या मताशी. मॅच महत्वाची आहे कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या मॅचमध्ये मुवमेंटो कधी चेंज होणार आहे. जेव्हा कॅच ड्रॉप झाल्यानंतर फलंदाज मोठा फटका मारणार आहे तेव्हा एका बाजूला विशाल, दुसऱ्या बाजूला चेतन. चेतन कॅप्टन कूल आहे आणि चेतन सध्या आपण पाहिलं तर अगदी स्ट्राईकला आहे. दोन्ही कॅप्टन समोरासमोर. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न पहा. क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर केला, नॉन स्ट्राईकला फेकी. ओ हो वड थ्रो. तोपर्यंत त्याची चपळाई चोरली. चिकी धाव आणि तदनंतर मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. आणि त्यानंतर सर दोन्ही फिल्डर जरी परस्परती खेळत असले तरी मिठी किती जबरदस्त होती. आणि क्रिकेटमध्ये आणि JPL मध्ये हे तर आहे ना सर की तुम्ही किती चांगले मित्र आहात. धाव पूर्ण केली गेली आणि सरळ दोन्ही खेळाडूने एकमेकांना जादूची झप्पीच दिली. या बॅटरने मारली मला मिठी. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 9 धावसंख्या स्कोर कार्डवरती. हो फटका यावेळी चुकला जातोय बॅटीच्या अगदी बॉटमला. कॅचचा प्रयत्न, प्रतिम कॅच. ही कॅच बनवली, ही कॅच पकडली, इथे मॅच बनली आहे. आणि आता मात्र धक्का या मॅच मध्ये पुन्हा एकदा मिस्टर विशाल 40+ चा अनुभव माघारी. काय कॅच सर, खरंच जबरदस्त कॅच. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. एक कॅच सोडला गेला होता, परंतु सर 2 कॅचेस तितकेच महत्त्वाचे टिपले गेलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9. अगदी दयनीय अवस्था बॅटिंग करणारा जो संघाचा बॉलिंग करतो त्यांची देखील होती. परंतु मॅचेस करता करता आणि आता रनचेसमध्ये ज्या धावा करायच्या होत्या फायटिंग स्कोर झाल्यानंतर त्यांनी देखील त्याच प्रकारचा धक्का दिलाय. 2 गडी बाद 9 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नक्की जाईल तोपर्यंत थोडं टेन्शन आलंय. ऐकूया आता DJ रोशनला. अठरा बॉल 35. चला थोडासा स्पीडअप घ्या कारण की गोलंदाजी करणारी टीम जास्त वेळ नाही घेऊ शकत. बॅटिंग करणाऱ्या टीमला समोर बॅटलाईटला समोर जावं लागू शकतं. यासाठी विनंती करेल थोडासा स्पीडअप घ्या टीम. चला प्लीज थोडासा स्पीडअप घ्या. गोलंदाजीसाठी दाखल झालेत अमित चव्हाण. गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या अमित यांना पाहताय. हलक्याने कट करण्याचा प्रयत्न. खेळाडू चेंडू गॅदर केला, नॉन स्ट्राईकला फेकी नाही केली आहे. तो येऊन परत धावून गेला. 100 मीटर आधीच धावलाय तो.
सर दोघे पळाले तर 10 मिनिटे, एकटा पळून फक्त जीवाचे ठोकेच मोजावे लागतात असं म्हटलं तरी चालेल. तो आला, तो परत गेला, परंतु असे मिळून धावसंख्या तिथेच अडकेल. धावसंख्या 9 वर. सर समीकरण थोडंसं बदलतंय. 17 चेंडू 35 वर. गेम ऑन, रन चेस ऑन. मॅच ऑन झाले. फायनलची मॅच आहे. JPL ची फायनल म्हणजे पैसा वसूल, आणि ही ती फायनल आहे जी प्रेक्षकांना बघायची होती. फायनल कब होगा आता चालू आहे ती. ओहो, व्हॉट अ बॉल. हा फटका, बॅडमिंटन फटका. ज्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॅट मागे गेली, पुढे येईपर्यंत चेंडू अगदी डोळ्याच्या समोरून गेला. टाटा बाय बाय. आणि मागे विकेट कीपर उभा आहे. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक ऑलरेडी डाव उधळण्यासाठी उभा आहे. आणि या मॅचला आता 2 डॉट आलेत. मागून तर मॅच फिलटते सर असं म्हटलं जातं, परंतु ते बघा 16 चेंडू आणि 35 धावा. समीकरण तिथेच आहे. तिसरा चेंडू गोलंदाज निघतोय. आणि पुन्हा एकदा काय एस्टिरेशन सर, अगदी स्टंपला चिटकून उभा आहे. तो देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात गोलंदाजाचं देखील मनोबल वाढवतोय. परंतु आता मॅच थोडीशी खचताना दिसते. थोडंसं बॅकफुटवर ढकललं जातंय. या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात श्री फायटर्स या संघाला खरंच टॉप क्लास गोलंदाजी. फायनलचा थरार. पुन्हा डॉट येतोय. आणखीन एक डॉट. पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरा डॉट, चौथा देखील डॉट जातोय. या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना अमित चव्हाण फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर वैविध्यपूर्ण गोलंदाजी. आणि आता अमित चव्हाणचे आलेले 4 डॉट. कॅप्टन चेतन, एखादा दबावामधला फटका येतोय का या मॅच मध्ये? तो अजून संयमाचं क्रिकेट खेळतोय. पुन्हा एकदा आत्ता मात्र फटका येतोय बॅटच्या दिशेने का होईना, परंतु चोर बदलला जातो असं म्हटलं तरी चालेल. सर अगोदर विचार केला तर 13 खेळाडू ग्राउंडमध्ये खेळतात, 11 फिल्डिंग करतात, 2 बॅटिंग करतात. परंतु जर 4 चेंडू बघितलेत तर बॉलर, बॅट्समन आणि कीपर एवढाच खेळ बाकी होता. आत्ता 4था खेळाडू इन ऍक्शन मध्ये आलाय. तू डाल में पात असंच झालं या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिले 4 चेंडू डॉट आले, तदनंतर 1 धाव. हा चेंडू महत्वाचा आहे. जिथे आपण पाहिलं तर अगदी 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. महत्वाचा चेंडू आहे, महत्वाचा चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं खेळण्याचा प्रयत्न राहिला. शरीरवरती आदळतोय. अप्रतिम गोलंदाजी. अमित चव्हाणची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. व्हॉट अ बॉलिंग यार, अप्रतिम. फायनल मॅचला सेकंड इनिंगला तुम्ही 2 धावेचं षटक टाकता और कितना कंजूस बनेगा मेरे दोस्त. व्हॉट अ बॉलिंग यार. यापेक्षा कंजूस होऊच शकत नाही सर. ग्राउंड आहे 360 व्ह्यूचं, आणि या ग्राउंडच्या व्ह्यूजमध्ये जर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करत असाल तर फायनलमध्ये देखील एका मजबूत स्थितीमध्ये आहे असं म्हटलं तरी चालेल. छावणी वॉरियर्सचे संघमालक सचिन भैया ससाने, अतुल केंजळे यांच्या मनात एक लाडू फुटला असेल, पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. कारण श्री फायटर्स संघमालक श्री रवींद्र दळवी यांच्याकडे देखील आशेचा किरण आहे. 12 चेंडू, कुठे जाऊ नका, 33 धावांची गरज. अगदी दोघांची पॅव्हलियन बाजूबाजूला आहेत. हा त्या घरात बघतोय, या घरात काय चाललंय, तो त्या घरात वाकून बघतोय, कैसा मजा आया. ही मजा तिकडे पण चालू आहे. दोघांचे पॅव्हलियन सध्या दाखवले जातात. एक पॅव्हलियन शांत बसलाय, दुसरा एक जण नख चावतोय आरामात, बोट चावला. आणि तिसरा पॅव्हलियन आपण पाहिलं तर अगदी दुसरा पॅव्हलियन अगदी एन्जॉय करतो मॅच. एक पॅव्हलियन मधली कहाणी राहिली. सर ज्या प्रकारे तुम्ही पॅव्हिलियनचा विचार केला, PTC लाईव्हचं कौतुक करावं लागेल. थेट कॅमेरा देखील तिकडे झूममध्ये घेतला होता, आणि खरंच PTCला आपलं देखील कौतुक करावं लागेल. 12 चेंडू 33 धावांची गरज. असं का वाटतंय टीम अजूनही फिल्डिंग सजवत आहेत बाई. काही गोष्टी केल्या जातात, काही करून घेतल्या जातात. या मॅच मध्ये आता फिल्डिंग सजवण्याची टीम जास्त वेळ घेते असं दिसून येते, स्पष्ट दिसून येते, आणि ती वेळ आता मात्र घेतली जाते. प्रेक्षक सध्या आपण पाहताय, प्रेक्षक अगदी शांततेमध्ये उभे आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. नितीन लॉफ्ट केला, पहिला चेंडू स्वॅक करण्याचा प्रयत्न. बॅटीच्या टॉपला डीप स्क्वेअरचा खेळाडू येतोय. कॅचचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच, रनिंग कॅच. चीता मैदानामध्ये दाखल झाला. अप्रतिम मॅच. पोरी जरा चिल कर. मॅच चिल झाले, शांत झाले, कारण की ही मॅच आपण पाहिली तर धक्क्यावरती धक्के 3 धक्के भेटले आतापर्यंत. मॅच मध्ये कॅप्टन आहे चेतनने ऑलरेडी 4 डॉट घेतले, 6 चेंडू मध्ये 2च घेतलेत. बदाम खाण्याची अक्कल नाही आती.
टोकरे खाण्याशी आते डॉट गेल्यावरती किती या मॅच मध्ये कमबॅक होईल चेतनचा हेच बघायचं आहे. सर पहिली इनिंग चालू आली, छावणी वॉरियर्सची संघाने सुरुवात केली, 2 चेंडूवर 2 हादरे दिल्यानंतर असं वाटलं की आता मॅच संपली, परंतु ज्या प्रकारे फायटिंग स्कोर उभा केला आणि आता गोलंदाजी ती भूमिका बजावतात. वॉटर बॉल यार, वॉटर बॉल किरण दादा काय चेंडू हाताला जातोय. प्रतिम विकेट किपर ज्या पद्धतीने विकेट किपिंग करतोय अगदी बाईच्या स्वरूपामध्ये एकदम मात्र जरूर आली आहे. मात्र गोलंदाज बोलतोय ये क्या चल रहा है, मॅच हलके में मत लो. हा तो नितीन आहे ज्याने मागील मॅच मध्ये पूर्णपणे मॅच फिरवली, अंततनंतर त्याच्या मित्र परिवारांकडून त्याला तब्बल 5,000 रुपयाचं कॅश घेणारा आजच्या दिवसातला सर्वात श्रीमंत खेळाडू त्याला बोलू शकतो. तो नितीन आहे जो गेम चेंजर आहे. म्हणजे एक ट्रम्प कार्ड, एक हुक में एक्का वाचवून ठेवला होता. अभी एक्के पे एक्का डाला जाएगा कारण की कॅप्टन चेतन पण पुढे उभा आहे. सर हा तोच गोलंदाज आहे जो बेस्ट बॉलरच्या रेसमधला हायेस्ट विकेट टेकर आहे आणि याच्या विरोधात देखील आत्ताच आपण चर्चा केली आणि आपली नजर लागली की काय सरळ सीमारेषा पार. सर काय म्हणाल? षटकाराव प्रतिम फटका, कारण की डीजे मास्टर थोडासा थांबवतो कारण की अंधार पडण्याआधीच मॅच आपल्याला संपवायचे. अप्रतिम मॅच फटका केला गेला. गोलंदाज कोण आहे यापेक्षा चेंडू आज मला मॅच जिंकायचे ना. मैं गोलंदाज बॉलर की मुहूर्त देखेगा ना उसकी सूरत देखेगा, मैं तो मेरे टीम की जरूरत देखेगा. आणि या पद्धतीने तुला बॅटिंग करणं आज महत्वाचं आहे. 18 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात, 3 विकेट माघारी गेलेत. माही मार रहा है म्हणजे चेतन खेळ रहा है. यॉर्कर क्रिकेटचं अस्त्र. ओ हो हो व्हॉट अ बॉल. दांडी गोल होते नाहीये तर बेल्स अगदी टपली मारून चेंडू निघून जातोय आणि नितीन खाली बसलाय. तो विचार करतोय हे घडलं ते चांगलं घडलं. ठोको डीजे. बाईक घेऊनच येणार आहे आज घरी. अप्रतिम फटका केला, अप्रतिम फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र अखेरी चेंडू लॉंग स्टॉपला दिला जातोय. 4 काय बोलशील दादा? किरण सर बॅट्समन बीट झाला, त्यानंतर किपर बीट झाला आणि त्यानंतर लेग स्लिप देखील बीट झाला. म्हणजे एका चेंडूने 3 खेळाडू बीट केलेत. अगदी पुढे घेण्याचा प्रयत्न. विकेट पहा किती फास्ट आहे, चतुर आहे, चालाक आहे, हुशार आहे. कृष्णा हुमळे त्याचं नाव आहे. ओव्हर क्रमांक 3चा खेळ मात्र इथे संपला. साठी 6 चेंडू आणि 22 धाब्याची गरज. ओव्हर क्रमांक 22 धावेत, 22 झालेले आहेत आणि 22 हव्यात. अर्धा रस्ता आतापर्यंत पार केलाय. अर्धा रस्ता पार करायचा टाइम तुझ्याकडे खूप कमी आहे. येणारा 6 चेंडू फक्त बाकी आहेत. डीजे मास्टरला यासाठी थांबवतोय कारण की 6 चेंडू आणि थोडासा अंधार पडण्याआधीच टीमला आपण मात्र क्षेत्ररक्षणासाठी कॉल देऊयात. सर 99,999 77,777 याची किंमत आहे. टेनिक्स बॉलची जवळपास 90 रुपये, पण या 6 चेंडूची किंमत जवळपास 20,000. 20,000 रुपये 6 चेंडू. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सध्या कांद्यापेक्षा महाग झालेत म्हणायला हरकत नाहीये. 22 धाबा स्कोर कार्डवरती. मॅच अजूनही नाही संपले भाऊ, अजूनही. फायनल मॅच का प्रेशर अलग येत आहे. एक ओव्हरही तू राजा बनू शकतो. एखाद्या ओव्हरमध्ये अटॅक केला, रिदम तुला भेटली, मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी मात्र भाई आगे एक का बचा के रखा है. गोलंदाज वाचून ठेवलाय टीमचा. सागर गायकवाड. कारण की हा जो पॉज आहे तो 12व्या खेळाडूंना नाव न सांगितल्यामुळे हा पॉज होता. जिथे आपण पाहिलं तर 22 धावसंख्या स्कोर कार्डवरती. शेवटचे 6 चेंडू आणि तब्बल आपण पाहिलं तर 22 धावेची गरज. JPL काही शेवटचा क्षण. उद्या फोन केल्यास आणि बोललास भूमिपुत्राला ये भेट, नाही भेटू शकत भाऊ, आजचा लास्ट दिवस जगून घे. शेवटचे 6 चेंडू. येस, गोल्डन आर्म, गोल्डन चेंडूचे फेकण्यासाठी गोलंदाज येतोय सागर
आणि समोर असेल फलंदाज साहिल. एस फॅक्टर कुठे जाऊ नका, अर्ध काम झालंय म्हणजे 22 धावा झालेल्या आहेत, परंतु थोडंसं कठीण असेल यासाठी श्री फायटर संघाला, कारण चेंडू 6 बाकी आहेत, 22 धावांची गरज. अप्रतिम मॅच. पहिला चेंडू दुसरा चेंडू मॅचचं समीकरण ओपन करतील. पहिला चेंडू सरळ बॅटीनं उचलला, फेकून दिला जातोय, द्वारका कन्स्ट्रक्शनचा येतोय अप्रतिम ग्लोरियस षटकार. मॅच ओपन झाली भाऊ. नो डाऊट गेम ऑन, मॅच ऑन. फायनल मध्ये ज्या मॅचची अपेक्षा होती त्याच प्रकारची फटकेबाजी साहिलच्या बॅट मधून येतोय. लॉंग ऑफच्या दिशेने काय दर्जेदार फटका, ज्या प्रकारची गरज त्या प्रकारचे फटके, त्या प्रकारचा प्लेअर. मागणी तसा पुरवठा मस्तपैकी चालू आहे. मॅच मध्ये 28 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे तब्बल चेंडू आता आहेत 5 आणि 16 धावेची गरज. बनली मॅच. आणखीन एखादा जर टीम बोलत असेल आणखीन एखादा येऊ देत, कारण की साहिल दळवीचा उल्लेख मी मगाशी केला होता. क्षमता आहे खेळाडूकडे. यावेळी देखील चेंडू थोडासा आपण पाहिलं तर अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हाताच्या बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर, रिच ऑफ दी बॅटर. अप्रतिम चेंडू यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तेलून चेंडू टाकला गेलाय. धगधग दोन्ही बाजूला आहे. आता पण पॅव्हेलियन मधला एका पॅव्हेलियन मधला दुसऱ्या पॅव्हेलियन मध्ये वाकून बघतोय तिकडे काय चाललंय. या गोष्टी बाहेर पण चालू आहेत. तिकडे काही चाललं असले तरी दोन्ही संघ मालक म्हणतात की आमच्या हृदयाचे ठोके दोघांच्या जोरात चालू आहेत. येस, तिसरा चेंडू बघूयात. कव्हरच्या दिशेने डीप कव्हर, लॉंग ऑफ फिल्डर दोघे आलेत, परंतु चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेषापार, चौकार. तीन चेंडू 12 धावा. बनली मॅच. समीकरण सोपं आहे. 3 चेंडू 12 धावा, 12 धावा, 3 चेंडू 3 चेंडू 2 षटका 2 षटका, 3 चेंडू 3 चेंडू 3 चौकार 3 चौकार 3 चेंडू. सोपं आहे समीकरण. फक्त 2 खराब चेंडू तुला शोधून काढायचे या मॅच मध्ये. श्वास घ्या सर, श्वास घ्या. 3 चेंडू मध्ये 10 बनलेत, 3 चेंडूत 12 करायचेत, परंतु आता हृदयाचे ठोके जरा नीट ऐका संघ मालकांचे आहेत. थकथक नाही, हृदयाचे ठोके आहेत संघ मालकांच्या दोन्ही. जरा नीट ऐका. धक 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 धक, कुठे जाऊ नका. 3 किरण सर. 12 टॉपेज, विकेटचं पतन. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. कधी इकडे कधी तिकडे, कधी श्री फायटर कधी चावणी वॉरियर्स. ठोको डीजे. आता मच्छी घ्यायला बाजारात कोणता संघ जाईल मला माहित नाही सर. गाणं आणि मॅच अगदी साजेशी चालू आहे. अप्रतिम हुशार आहे. त्याला माहिती आहे बाजारमध्ये काय चाललंय, आपल्या शेतामध्ये काय पिकतं आणि आपल्या सध्या आपण पाहिलं तर बाजारमध्ये काय विकतं हे त्याच्या डोक्यात चांगलं येतं. धावसंख्या सध्या 32 आहे. 2 चेंडू 12 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. शेवटचा चेंडू पडत नाही. मी काय बोलत नाही सर. कॉमेंट्री करताना 13 वेळा 2 चेंडूत 12 धावा निघलेत. ही 14वी वेळ होईल का? लेट्स सी व्हॉट हॅपन. 5वा चेंडू कॅप मध्ये बघा सर, टाळ्यांचा कडकडट झालाय. ते प्रेक्षक म्हणतात फक्त मागे सर, लाईन पार करू नको, लक्ष्मण रेखेच्या पुढे जाऊ नको. आपण जवळपास जिंकलोय. 1 चेंडू. आता रजनीकांत जरी आले तरी मागत जाईल. 12. अगदी अगदी. आता जे सुटतील गाड्या सुटतील. आता शेवटचा चेंडू. JPL 5.0 मध्ये विजयी असणारा संघ अर्थात चावणी वॉरियर्स टीम. सर नंबर 6 वर शेवट फिनिश केला होता, परंतु जरी शेवट फिनिश कसला तरी टॉप पर्यंत कसं जायचं हे देखील त्यांनी दाखवून दिलं. येस, द किंग ऑफ द टुर्नामेंट JPL 5.0.